ओम नमः शिवाय. श्री शिवलीलामृत अध्याय 13. श्री गणेशाय नमः. जो सद्गुरु ब्रह्मानंद अपर्णारधयाज मिलिंद स्मरारी गजस्य जनक प्रसिद्ध चरणारविंद नमोत्याचे. स्कंद पुराण सूत शौनकादिकांप्रती सांगत त्रेतायुगी अद्भुत कथा एक वर्तली. दक्ष प्रजापती पवित्र आरंभिता झाला महासत्र. निंदोणी स्वामी त्रिनेत्र सर्व निर्जर बोलाविले. जगदात्मा सदाशिव जयासी वंदिती पद्मजर माधव आमनाय आणि वासव स्तविती जासी सर्वदा. शिव महिमा नेनोनी अद्भुत दिवसनिशी दक्ष निंदित. नरमुंड बाण अपवित्र बहुत गळा घालीत कैसा हा. करी ओले गज चर्म प्रावरण न कंटाळे दुर्गधीने मन. भिक्षा मागे नरकपाल घेऊन वसे स्मशानी सर्वदा. चिता भस्म अंगी चर्चिले विखार ठाई ठाई वेष्टिले. भ्रष्ट तितुके अंगीकारिले सवे पाळे भूतांचे. अभद्र तितुके अंगीकारिले यासी कोण म्हणतील भले. ज्यासी जे योग्य नाही बोलिले ते दिले येणे सर्वस्वे. यासी देव म्हणेल कोण क्रोधे संतप्त अनुदीन. तृतीय नेत्री प्रलयाग्न वाटे त्रिभुवन जाळील. मस्तकी वाहे सदा पाणी नाचत जाऊन निज कीर्तनी. भक्त देखिता नयनी बैसे देखोनी अवघेची. दैत्यांसी देवोनिया वर येणेची माजविले अपार. न कळे यासी लहान थोर वाहन ढोर तयाचे. शिवनिंदा करावया कारण एकदा दक्ष गेला कैलासाहू लागून. शिवे नाही दिदले अद्भुतथान तेने दुःखे क्षोभला. ऐसा दक्ष शिवासी निंदी यज्ञी न पूजी विभागनेदी. पुरली आयुष्याची अवधी तरीच हे बुद्धी उपजली. शिव भजन न करीत जो पतित त्यावरी विघ्ने पडती असंख्यात. याग जप तप दान धव्यर्थ उमानाथ नावडे जया. जेने निंदिला शिव दयाळ परम निर्दय तो दुर्जन खळ. मनुष्या माझी तो चांडाळ त्याचा विटाळ न भावा. असो दक्ष कन्या दाक्षायणी कैलास वाट पाहे भवानी. म्हणे याग मांडिला पित्रसदनी मज बोलावून एका. अपर्णा म्हणे त्रिनेत्रा मी जाईन पित्याच्या सत्रा. तेने सर्व कन्या पंचवक्रा सन्मानेसी बोलाविल्या. मज विसरला काय म्हणून तरी मी तेथवरी जाईन. यावरी बोले भाललोचन मृडानी प्रती ते धवा. म्हणे मृगलोचनेचे ऐक गौरी पद्मज जनक सहोदरी. लावण्यामृत सरिते अवधारी कदाही तेथे न जावे. तव पिता निंदक कुटील मम द्वेषी दुर्जन खळ. तू जातांची तत्काळ अपमानील शुभानने. ज्याच्या अंतरी नाही प्रीती त्याचे वदन न पहावे कल्पांती. ऐसे त्र्यंबक बोले अंबिके प्रती तो नारद तेथे पातला. म्हणे पित्रसदना जावया लागून न पहावा कदाही मान. मग नंदीवरी आरूढोन दाक्षायणी चालिली. सवे घेतले भूतगण मनोवेगे पातली दक्ष सदन. तव मंडप शोभायमान ऋषी सूरवरी भरलासे. आपुलाल्या पूज्यस्थानी देव बैसविले सन्माने करुणी. एक सदाशिव वेगळा करुणी पूजिले ऋषी सुरवर. जैसा उडुगणांत मिरवे त्रिसूत तैसा दक्ष मध्ये विराजित. शिवद्वेषी परम भक्त कुंडी टाकीत अवदाने. भवानी जवळी आली ते वेळे देखोनी सुरवर आनंदले. परी दक्षाचे धुरे डोळे भरले कन्येकडे न पाहेची. नंदीवरुणी उतरोणी पितया समीप आली भवानी. दक्ष मुख मुरडोनी घाली ग्रंथी भूमंडळा. जगन्माता गुण निधान न्याहाळूनी पाहे पित्रवदन. म्हणे धुरे भरले नयन म्हणून न पाहे मजकडे. सकळ भगिनींचा सन्मान बहुत दाक्षायणी तेव्हा देखत. जननीकडे विलोकित तेही न पाहे ती येते. मनांत दक्ष भावित ईस कोणे बोलाविले येथ. कन्या आणि जामात दृष्टी मज नावडती. आदिमाया प्रणव रूपिणी अनंत ब्रह्मांडाची स्वामिनी. तिचा अपमान देखोनी भ्याले सकळ सुरवर. म्हणती दक्ष भूलला यथार्थ हे ब्रह्मांड जाळील निमिषांत. अपमान देखोनी उमा तेथ क्रोधे संतप्त जाहली. प्रलय वीज पृथ्वीवरी पडत तैसी उडी घातली कुंडांत. उमंडळ डळमळत होय कंपित भोगींद्र. वैकुंठ कैलास डळमळी कमळ भवांडी हाक वाजली. कृतांत कापे चळचळी म्हणे बुडाली सृष्टी आता.
हाक देऊनी शिवगण गेले शिवापाशी धावून. सांगती सर्व वर्तमान जे जे जाहले दक्षगृही. ऐकता क्षोभला उमाकांत जेवी महाप्रलयींचा कृतांत. हाक देऊनी अद्भुत जटा आपटीत आवेश. तो अकस्मात वीरभद्र प्रकटला तेथे प्रलय रुद्र. वाटे प्रलयाग्नी आणि द्वादश मित्र एकत्र होऊनी प्रकटले. वाटे त्याची या तेजंत चंद्र सूर्य बुचकळ्या देत. आकाश असे आसुडत सडा होत नक्षत्रांचा. कुंभिनी बुडाली देख चतुर्दश लोक गाजली लोकहोक. दक्षगृही बलाहक रक्तवर्षाव करीतसे. अवचित उकलली भिक्षिती दिवसा दिवा भीते बोभाती. दक्ष अंगीची सर्व शक्ती निघोनी गेली तेधवा. इकडे वीरभद्र शिवस्तवन करोनी निघाला क्रोधायमान. 21 पद्मे दळ घेऊन मनोवेगे धाविनला. 60 कोटी गण घेऊन मागुनी धाविनला अपर्णा जीवन. पुढे शिवपुत्र धावून ख्याती केली दक्षयागी. वारण चक्र असंभाव्य त्यावरी एकला लोटे कंठी रव. की विनायके घेतली धाव अपार अही पाहुणी. आला देखुनी वीरभद्र पळो लागले देव समग्र. अवदाने सांडोनी सत्वर ऋत्विज पळाले तेथुनिया. आकांतला त्रिलोक प्रळय काळींचा पावक. दुमदुमला ब्रह्मांड गोळक शक्रादी देव कांपती. एक मळ मूत्र भये विसर्जिती. धोत्रे गळाली नेनती क्षिती. कुकुट रूपे रोहिणीपती पळता झाला तेधवा. शिखी होऊन या शिखी पळता झाला एकाएकी. यम आपुले स्वरूप झांकी बकवेश घेऊन या. नैऋत्यपती होय काक शशक होय रसनायक. कपोत होऊन या अर्क पळता झाला तेधवा. कीर होऊनी व्रत्रारी पळता भय वाटे अंतरी. नाना पक्षी रूपे झडकरी नवग्रह पळाले. पायाळावरी वीज पडत दक्षावरी तेवी अकस्मात. महावीर शिवसूत वीरभद्र पातला. षडबाहू वीर दैदिप्यमान असील ताखेटक धनुष्यबाण. त्रिशूळ डमरू शोभायमान सायुध ऐसा प्रकटला. पूषाचे पाडिले दांत भोगदेवाचे नेत्र फोडित. खांडमिशा उपडित ऋत्विजांच्या तेधवा. चरणी धरुणी आपटिले बहुतांचे चरण मोडिले. कित्येकांचे प्राण गेले वीरभद्र देखता. मागुनी पातला शंकर तेने दक्ष प्रतना मारिली सत्वर. कुंडमंडप समग्र विध्वंसुनी जाळिला. देखोनिया विरूपाक्ष भयभीत झाला दक्ष. पद्मजा आणि सहस्राक्ष पूर्वीच तेथुनी पळाले. वीरभद्र म्हणे श्वेतमूर्खा दक्षा. त्वा निंदिले कैसे विरूपाक्षा. तू जलाविना आता शिक्षा. शिवद्वेषिया पाहे हा. विद्युतप्राय असीलता तीव्र. ऊर्ध्वहस्ते महावीर. छेदिता झाला दक्ष शिर. प्रलय थोर जाहला. दक्ष शिर गगनी उसळले. वीरभद्र पायांतळी रगडिले. मग उमाधवापाशी ते वेळे. देव पातले चहूकडोनी. सकळ सुरांसहित कमळासन करीत उमा वल्लभाचे स्तवन. म्हणे वृषभध्वजा कृपा करुण दक्षा लागी उठवी. संतोषोनी कर्पूर गौर म्हणे आणोनी लावा दक्षाचे शिर. परी ते नेदी वीरभद्र पायांतळी रगडिले. म्हणे शिवद्वेषी दुराचार त्याचा करीन ऐसा संहार. जो शिवनाम न घे अपवित्र जीवा छेदीन तयाची. जो न करी शिवार्चन त्याचे हस्तचरण छेदीन. जो न पाहे शिवस्थान त्याचे नयन फोडीन मी. विष्णू थोर शिव लहान हर विशेष विष्णू सान. ऐसे म्हणे जो खळ दुर्जन संहारीन तया ते. सर्वथा नेदी मी दक्ष शिर काय करतील विधी हरिहर. मग मेष शिर सत्वर दक्षा लागी लाविले. सजीव सान फोडीन सर्वथा करोनिया दक्ष. तीर्थाटना गेला विरूपाक्ष. 12 वर्षे निरपेक्ष सेवित वने उपवने. महाश्मशान जे आनंदवन तेथे शंकर राहिला येऊन. मग सहस्र वर्षे संपूर्ण तपासनी बैसला. पुढे हिमाचलाचे उदरी अवतरली त्रिपुर सुंदरी. शिव आराधना नित्य करी हिमाचळी सर्वदा. हिमनगाची स्त्री मेनका 30 पुत्र झाला मैनाक पर्वत देखा. पार्वती कन्या जगदंबिका आदिमाया अवतरली. ब्रह्मांड मंडपा माझारी जिची प्रतिमा नाही दुसरी.
कमळ जन्माव्रत्रारी त्यासही दुजी करवेना. तिचे स्वरूप पहावया येती सूर भूसु मिळोनिया. जिचे स्वरूप वर्णावया सहस्रवदना शक्ती नव्हे. मृग मीन कल्हार खंजन कुरवंडी करावे नेत्रावरुण. अष्टनायकांचे सौंदर्यपूर्ण चरणांगुष्टी न तुळेजिच्या. आकर्ण नेत्र निर्मळ मुखाब्ज देखोनी लजित होय द्विजराज. कंठी रव देखोनी जिचा माज मुख न दावी मनुष्या. परम सुकुमार घनश्याम वर्णी ओतिली इंद्रनीळ गाळुनी. दंत तेज पडता मेदिनी पाषाण महामणी मये होती. आदिमाया प्रणवरूपिणी ते झाली ही मनग नंदिनी. अनंत शक्तींची स्वामिनी वेद पुराणी वंद्यजे. कोट्यानुकोटी मीनकेतन सांडणी करावी नखावरुण. अंगीचा सुवास संपूर्ण ब्रह्मांड फोडी नवरी जाय. ब्रह्मादी देव मुळींनी गर्मी पाळी बाळे तिन्ही. बोलता प्रकाश पडे सदनी निराळवर्णी कोमलांगी. सहज बोलता क्षिती वाटे रत्नराशी विखुरती. पद मुद्रा जेथे उमटती कमळे उठती दिव्य तेथे. त्या सुवासासी वेधोणी वसंत भोवता गडबडा लोळत. केवळ कनकलता अद्भुत कैलासाहुनी उतरली. नंदी सहित त्रिपुरारी येऊनी हिमाचळी तप करी. शिवदर्शना झडकरी ही मनग येता जाहला. घालूनिया लोटांगण करीत तेव्हा बहुत स्तवन. यावरी पार्वती येऊन करीत भजन शिवाचे. 60 सहस्र लावण्य खाणी सवे सखिया जैसा पद्मिनी. तया सहित गजास्य जननी सेवा करी शिवाची. द्वारी सुरभी पुत्र रक्षण ध्यानस्थ सदा पंचवदन. लाविले पंचदश लोचन सदा निमग्न स्वरूपी. तारकासुराचे पुत्र तिघे जण तारकाक्ष विद्युन्माली कमललोचन. तीही घोर तपाचरुण उमारमण अर्चिला. सहस्रदळ कमळे करुण त्रिवर्ग पूजिती त्रिनयन. सहस्रांत एक न्यून कमळ झाले एकदा. तिघेही काढुनी नेत्र कमळे शिवार्चन करीते झाले. मागुती एक न्यून आले मग स्वशिर कमळे अर्पिली. प्रसन्न होऊनी त्रिनेत्र तिघे उठविले तारक पुत्र. तिघांसी दिदले अपेक्षित वर झाले अनिवार्य त्रिभुवनी. तिघांसी चतुर्मुख प्रसन्न होऊनी त्रिपुरे दिदली अंतरिक्ष गमनी. दिव्य सहस्र वर्षे पाहता शोधुनी निमिषार्धे एक होती. इतुक्यांत जो धनुर्धर मारील लक्ष साधुनी शर. त्रिपुरासहित संहार तुमचा करील निर्धारी. यावरी त्या तिघांजणी त्रिभुवन त्रासिले बळे करुणी. देव पळविले स्वस्थानाहुनी पिडिली धरणी बहुपापे. मग देव ऋषी सकळ मिळून वैकुंठपतीस गेले शरण. गरुडध्वज सर्वास घेऊन शिवापाशी पातला. करिता अद्भुत स्तवन परम संतोषला पंचवदन. म्हणे मी झालो प्रसन्न मागा वरदान अपेक्षित. म्हणती त्रिपुरे पिडिले बहुत देव ऋषी झाले पदच्युत. शिव म्हणे पाहिजे रथ त्रिपुर मर्दना कारणे. तव देव बोलती समस्त आम्ही सजोनी देतो दिव्य रथ. मग कुंभिनी स्पंदन होत चक्रे निश्चित शशी मित्र. मंदरगिरी अक्ष होत स्तंभ झाले चारी पुरुषार्थ. चारी वेद तुरंग बळीवंत मूर्तिमंत पै झाले. सारथी विधी होत सत्वर लाविले शस्त्रांचे वागदोर. पुराणे तटबंध साचार उपपुराणे खेळे बहु. कनकाद्री धनुष्य थोर धनुज्या होत भोगींद्र. वैकुंठीचा सुकुमार झाला शर तेजस्वी. रथी चढता उमानाथ रसातळी चालिला रथ. कोणासी न उपडे निश्चित मग नंदी काढीत शृंगाने. मग स्पंदनी एक चरण दुजा नंदीवरी ठेवून. अपार युद्ध करून त्रिपुर दळे संहारिली. होता युद्धाचे घन चक्र वीरभद्रे संहारिले असुर. परी अमृत कुंडे समग्र दैत्यांकडे असती पै. अमृत शिंपिता अमित सजीव होती सवेची दैत्य. शिवे मेघास्त्र घालुनी समस्त अमृत कुंडे बुडविली. अंतराळी त्रिपुरे भ्रमती लक्ष साधी मृडानीपती. दिव्य सहस्र वर्षे झाली एच रीती न लवती पाती कदापि. अंगी लोटला घर्म पूर ते हे भीमरथी गंगाथोर. नेत्रींचे जलबिंदू पडता पार रुद्राक्ष तेथे जाहले.
दैत्य स्त्रिया पतिव्रता थोर, तेने असुरांसी जय अपार. मग बौद्ध रूपे श्रीकरधर, दैत्य स्त्रियांत प्रवेशला. वेद बाह्य अपवित्र प्रकट केले चार्वाक शास्त्र. पतिव्रता धर्म मोडून समग्र, व्यभिचार कर्मे करविली. तेने दैत्यांस झाले अकल्याण, तव इकडे शिवे लक्ष साधून. धनुष्य योजिला विष्णू बाण, पाशुपतास्त्र स्थापुनी. उगवले सहस्र मार्तंड, तैसे अस्त्र चालिले प्रचंड. की उभारिला कालदंड, संहारावया विश्वाते. की प्रळयाग्नीची शिखा सबळ, की कृतांताची जिव्हा तेजाळ. की ते प्रळय मेघांतील मुख्य चपला निवडिली. की सप्तकोटी मंत्र तेज पाही, एकवटले त्या अस्त्रा ठाई. देव दैत्य भयभीत हृदयी, म्हणती कल्पांत मांडिला. न्यास सहित जपोनी मंत्र, सोडूनी दिदले दिव्यास्त्र. नवखंड धरणी आणि अंबर, तडाडले ते काळी. सहस्र विजा कडकडती, तैसी धाविनली अस्त्रशक्ती. भये व्यापिला सरितापती, अंग टाकू पाहती दिग्गज. देव विमाने पळविती, गिरी कंदरी असुर दडती. एक मूर्छना येऊनी पडती, उठती ना मागुते. त्या अखेन लागता क्षण, त्रिपुरे टाकिली जाळून. त्यांत तृतीय नेत्रींचा प्रळयाग्न, सहाय्य झाला तयाते. तिन्ही ग्राम सेनेसहित, त्रिपुरे भस्म झाली तेथ. देव शिव स्तवन करीत, चरण धरित सप्रेमे. त्यावरी त्रिपुर पिता तारकासुर, तेने प्रलय मांडिला थोर. देव पळविले समग्र, चंद्र सूर्य धरुणी नेले. भागीरथी आदी गंगा पवित्र, धरुणी नेत तारकासुर. देवांगना समग्र दासी करुणी ठेविल्या. ब्रह्मा विष्णू शचीवर, करीती एकांती विचार. म्हणती शिव उमा करावी एकत्र, होईल पुत्र षण्मुख. त्याचे हस्ते मरेल तारकासुर, मग बोलावणी पंचशर. म्हणती तुवा जाऊनी सत्वर, शिव पार्वती ऐक्य करी. हिमाचली तप करी योमकेश, मन्मथा तू भूलवी तयास. मग रती सहित कुसुमेश, शिवाजवळी पातला. पार्वतीच्या स्वरूपांतरती तेव्हा प्रवेशत. वसंते वन समस्त, शृंगारिले ते धवा. शिवाच्या मानसी सतेज प्रवेशला. शफरी ध्वज पाखरे करीती बहु गजबज, शिव ध्यान विपेक्षित. ते पक्षी हांकावया नंदिकेश्वर, गेला होता तेव्हा दूर. तो पार्वती होऊनी कामातूर, पाठीसी उभी मन्मथाच्या. शिवे उघडिले नयन, तो पुढे देखिला मीनकेतन. म्हणे माझ्या तपासी केले विघ्न, मग भाललोचन उघडला. निघाला प्रलय वैश्वानर, भस्म केला कुसुमशर. फाल्गुन पौर्णिमासाचार, काम जाळीला ते दिनी. शिवदूत भूतगण महाशब्दे हांक देऊन, स्मरग्रह शब्द उच्चारून नाना परी उपहासिती. शिवाची आज्ञा ते पासून, फाल्गुन मासी हुताशनी करून. जो हे व्रतन पाळी पूर्ण, अवदसा जाण त्या बाधी. ऐसा संहारुनी पंचशर, विचार करुनी पंचवक्र. तत्काळ उठोनी कर्पूर गौर, गेला कैलास सदनासी. रती शोक करी बहुत, मग समाधान करी निर्जरनाथ. म्हणे कृष्णावतारी तुझा कांत, रुक्मिणी उदरी अवतरले. कमलासने कन्येसी भोगिता, कंदर्पास शाप दिदला होता. की शिवदृष्टीने तत्वता, भस्म होसील कामा तू. असो इकडे ही मनग कुमारी, शिवप्राप्ती लागी तप करी. सप्तऋषी प्रार्थिती त्रिपुरारी, वरी कन्या ही मनगाची. पार्वती तप करी जेवणी, शिव तेथे गेला बटू वेश धरुणी. गायनाच्या छंदे करुणी, पुसे भवानी प्रती तेव्हा. कासया तप करीसी येथ, एरी म्हणे जो कैलासनाथ. पती व्हावा एतदर्थ, आचरे तप येथे मी. बटू बोले ते अवसरी, तू तव हिम नगराज कुमारी. शंकर केवळ भिकारी, महाक्रोधी दारुण. ओले गज चर्म प्रावरण, शार्दूल चर्म नेसला सर्पभूषण. वसविले महाश्मशान, भूतगण सभोवते. तरी विष्णू विलासी सगुण, त्यासी करी वरी तू ऐक वचन. तुझ योग्य पंचवदन, वर्णवे सर्वथा. ऐकता क्षोभली जगन्माता, म्हणे शिवनिंदका होय परता. वदन न दाखवी मागुता, परम खळा द्वेषिया. शिवनिंदक जो दुराचार, त्याचा विटाळ न व्हावा साचार. तुझ शिक्षा करीन निर्धार, विप्र म्हणून राहिले. देखोणी दुर्गेचा निर्धार, स्वरूप प्रगट करी कर्पूर गौर. पार्वतीने करुणी जय जयकार, चरण द्रढ धरियेले. शिव म्हणे ते समयी, प्रसन्न झालो माग लवलाही. अंबिका म्हणे ठाव देई,
अर्धांगी तुझ्या जगदात्म्या. अवश्य म्हणून त्रिपुरारी कैलासासी गेला ते अवसरी पितृसदना. झडकरी गेली ते धवा जगदंबा. मग सप्त ऋषी ते वेळे शिवे हिमाचळा पाठविले. हिमनगे ते आदरे पूजिले. षोडशोपचारे करुणिया अरुंधतीने येऊन भवानी पाहिली अवलोकुन. म्हणे शिव आणि भवानी पूर्ण जोडा होय निर्धारे. मन्मथ संवत्सर चैत्र मासी लग्न नेमिले शुद्ध अष्टमीसी. निश्चय करुणी सप्त ऋषी स्वस्थानासी पातले. मन्मथ संवत्सर चैत्र मासी लग्न नेमिले शुद्ध अष्टमीसी. निश्चय करुणी सप्त ऋषी स्वस्थानासी पातले. कधी होईल शिव गौरी लग्न इच्छिती बसेंद्रादी सहस्त्रनयन. तारकासुराचा तो प्राण शिवपुत्र घेईल कधी. इकडे नंदीस पाठवून ते वेळे सर्व देव शिवे बोलाविले. घेऊन त्रिदशांचे पाळे पाकशासन घातपातला. इंदिरे सहित इंदिरावर सावित्री सहित चतुर्वक्र. 88 सहस्र ऋषीवर शिष्यांसहित निघाले. सिद्धचारक गुह्यक पितृगण मरुद्रण वसु अष्टक. 11 रुद्र 12 यक्षनायक पातला. आपुलाल्या वाहनी बैसोण लोकपाल निघाले संपूर्ण. नवग्रह अष्टनायिका आदी करुण किन्नर गंधर्व सर्वही. एव सर्वांसहित शंकर हिमाचलासी आला सत्वर. नगेंद्र येऊनी समोर पूजोनी नेत सकळांते. 10 सहस्र योजने मंडप उभविला ज्यांचे तेज अमुप. सुवर्ण सदने दैदिप्य जानवशासी दिधली. शिव स्वरूप पाहता समस्त वराडी होत विस्मित. एक म्हणती वृद्ध बहुत पुराण पुरुष अनादी. हा आहे केवळ निर्गुण नवरी स्वरूपे अति सगुण. असो देवक प्रतिष्ठा करुण मूळ आला हिमाद्री. अध्यंत अवघे साहित्य कमलोद्भव स्वये करीत. नवनिधी अष्टमहासिद्धी राबत न्यून तेथे नसे काही. असो नवरा मिरवीत नेला आपुल्या मंडपांत. मधुपकार्दी पूजाविधी समस्त हिमाचळ करीतसे. लग्न घटिका आली जवळी तव ते शृंगार सरोवर मराळी. बाहेर आणली ही मनग बाळी उभी केली पटाआड. लग्न घटिका पाहे दीनपती मंगळाष्टके म्हणे बृहस्पती. पुण्याह निश्चिती कमलासन म्हणतसे. असो यथाविधी संपूर्ण दोघा झाले पाणी ग्रहण. होमासी करीती प्रदक्षिण शिवशक्ती ते धवा. इतुके याज्ञिक झाले सर्वही परी नोकरी कोणी देखिली नाही. प्रदक्षिणा करिता ते समयी पदनख देखिले विधीने. कामे व्यापिला सूर्यजामात पटपटा वीर्यबिंदू पडत. 60 सहस्र बालखिल्य तेथ जन्मले क्षण न लागता. अन्याय देखोनी थोर मदनांतक कोपला अनिवार. ब्रह्मयाचे 5वे शिर छेदुनी टाकिले ते धवा. झाला एकची हाहाकार त्यावरी वैकुंठीचा सुकुमार. समाधान करी अपार चतुर्वक्र नामलय पासुनी. असो यथाविधी सोहळे 4 दिवस संपूर्ण जाहले. सकळ देव गौरविले वस्त्रालंकारी ही म्हणगे. सवे पार्वती घेऊनी कैलासा आला शूलपाणी. यावरी सर्व देव मिळोनी प्रार्थिते झाले विश्वनाथा. खुटली विश्वाची उत्पत्ती मन्मथ उठवी उमापती. मग तो मीनध्वज पुढती अनंग करोणी शिवविला. अंधक पुत्र तारकासूर तेने पळविले देव समग्र. शिवासी होईल कधी पुत्र देव समग्र वांछिती. 4 युगे पर्यंत शिव उमा एकांती रमत. परिनो हे वीर्यपात नवे सूत याकरिता. तो तारकासुरे केला आकांत स्वर्ग जाळिले समस्त. देव ललना धरुणी नेत दासी बहुत पै केल्या. देव शिवासी शरण जाती तवती दोघे एकांती रमती. देव ऋषी बाहेर तिष्ठती प्रवेश कोणा नव्हेची. मग अग्नी आत पाठविला अतीत वेश तेने धरिला. जो तृतीय नेत्री शिवाच्या राहिला. देवी पाठविला मित्र म्हणून. हाक फोडोनी भिक्षा मागत शिव पार्वतीस आज्ञापित. माझे वीर्य धरुणी अद्भुत भिक्षा देई अतिता ते. मग अमोघ वीर्य धरुण अग्निस देत अंबिका आणून सांडले जेथे वीर्य जाण रेतकूप झाला तो. तोची पारा परमचंचळ न धरवे कोणा हाती ते जाळ. असो कृशानुने वीर्य तत्काळ प्राशन केले ते धवा. अग्नी झाला गरोदर परमलजित हिंडे कांतार. तो साही कृत्तिका परमसुंदर ऋषी पत्न्या देखिल्या.
त्या गंगेत स्नान करुणी तापत बैसल्या साही जणी, तव अग्नीने गर्भ काढुनी पोटांत घातला साहींच्या. साही जणी झाल्या गर्भिणी परम आश्चर्य करीती मनी, मग लजेने गर्भ काढुनी साही जणींनी त्यागिला. साहींचे रक्त एक झाले, दिव्य शरीर तत्काळ घडले, 6 मुखे हस्त शोभले, 12 सरळ तेजस्वी. कार्तिक मासी कृत्तिका योगी, कुमार जन्मला महायोगी. मयूरवाहन भस्मांगी उपासित शिवा ते, शिवे निज पुत्र जानोनी, नेओनी लाविला अपर्णास्तनी. 7 वर्षे मृडानी लालन पालन करी त्याचे, देवांसी सांगे वैश्वानर शिवासी झाला स्कंदपुत्र. ऐकता देव समग्र तारकावरी चालिले, सेना जयाची 72 अक्षौहिणी, त्याचे नगर वेढीती सुधा पाणी. प्रतणे सहित तेच क्षणी तारकासूर बाहेर निघे. इंद्रे स्वामी कार्तिकापासी जाऊन सेनापतित्व दिधले संपूर्ण, दिव्य रथी बैसवून अभिषेकिला कुमार. इकडे तारकासूर सुधा पाणी युद्ध करीती झोट धरणी. देव त्रासिले दैत्यांनी आले पळोनी कुमाराकडे, स्कंदापुढे कर जोडून देव करीती अपार स्तवन. रक्षी तारकासुरापासून शिवनंदन तोषला, देवांचा वृत्तांत जानोनी सकळ. कुमारे धरिले रूप विशाळ, तो तारकासूर धाविन्नला प्रबळ. शिवकुमार लक्षुणी तेहतीस कोटी सूरवर, उभे स्वामीचे पाठी भार. तारका अंगी बळ अपार, 10,000 कुंजरांचे. तारकासूर निवार वर्षे सायकांचे संभार. स्वामीचे पाठीसी सूर लपती सत्वर जाऊनी, लक्षुनिया पाकशासन तारके शक्ती दिधली सोडून. प्रळय चपळेस मागे टाकून मनोवेगे चालिली, भयभीत शक्र होऊन करी हरी स्मरण कर जोडून. म्हणे हे इंदिरा मानस रंजन, निवारी एओनी शक्ती हे. ब्रह्मानंदा विश्वव्यापका, दशावतार चरित्र चालका. मधुमूर नरकांतका, निवारी प्रळय शक्ती हे. वैकुंठीहुनी योगमाया, हरीने धाडिली लवलाह्या. तिने ते शक्ती परतोनिया एकीकडे पाडिली. यावरी तारके बाणांचे पूर, स्वामीवरी सोडिले अपार. मुख पसरोनी शिवकुमार, तितुके गिळिता जाहला. नाना शकने अस्त्रशक्ती तारके सोडिल्या अनिवार गती. तितुक्या गिळिल्या सहज स्थिती, शास्त्र संख्या वदनाने. कल्पांत रुद्रा समान भयानक दिसे मयूरवाहन. तारके ब्रह्मास्त्र दिधले सोडून, तेही गिळी अवलिळे. जितुके शस्त्र मंत्र निर्वाण, तितुके प्रेरित से चहूकडून. प्रळय काळा सम शिवनंदन, गिळी क्षण न लागता. मग निशस्त्र तारकासूर स्यंदनाहुनी उतरला सत्वर. स्वामीवरी धावे अनिवार सौदामिनी सारखा. ऐसे देखुनी षडानन कृतांता, ऐसी हाक देऊन रथाखाली उतरून मल्लयुद्ध आरंभिले. 7 दिन पर्यंत युद्ध झाले परम अद्भुत. तारकासूर अत्यंत जर्जर केला आपटोनी, पायी धरोणी अवलीला चक्राकार भोवडीला. मग धरणीवरी आपटीला, चूर्ण झाला मृद्धटवत. निघोनी गेला प्राण, दुंदुभी वाजवी शचीरमण. पुष्पे वर्षिती सूरगण, कर जोडोनी स्तुती करीती. मारिला जेव्हा तारकासूर, तेव्हा 7 वर्षांचा शिवकुमार. मग सेनापतित्व समग्र, इंद्रे त्यासी दिधले. तारकासुराचे नगर, इंद्रे लुटिले समग्र. देवस्त्रिया सोडविल्या सत्वर, सर्व देव मुक्त झाले. लागला तेव्हा जयवाद्यांचा घोष, कुमार गेला वाराणसीस. नमुनी शिवमृडानीस, सुख अपार दिधले. मग झाले मौजी बंधन, सर्व तीर्थे करी षडानन. मग कपाटी बैसला जाऊन, अनुष्ठान करी सुखे. षडाननास भवानी म्हणत, ब्रह्मचर्य केले आजपर्यंत. आता स्त्री करुणी यथार्थ, गृहस्थाश्रम करी की. षडानन म्हणे अंबे प्रती, सांग स्त्रिया कैशा असती. म्या देखिल्या नाही निश्चिती, कैसी आकृती सांगे मज. अपर्णा म्हणे सुकुमारा, मज सारिख्या स्त्रिया सर्वत्र. ऐकता हासे आले कुमारा, काय उत्तरा बोलत. तुझ सारख्या स्त्रिया जरी, तुझ समान मज निर्धारी. तुझ्या वचनासी मातुश्री, अंतर पडो नेदिमी. ऐसे कुमार बोलून मा कपाटांत जाय पळून. मग ते जगन्माता आपण धरू धाविनली तयाते. नाटोपे कुमार ते क्षणी, अंबा दुःखे पडे धरणी. जे त्रिभुवनपतीची राणी, वेदपुराणी वंद्य जे. अरे तू कुमारा दावी बदना, आला माझ्या स्तनासी पान्हा.
कोणासी पाजू षडानना निजवदन दाखवी. घेई तुझे दूध लोणी मनोनी कुमार वमी ते क्षणी. बोले तेव्हा शापवाणी क्रोधे करुणी कुमार तो. माझे दर्शनाची स्त्री येईल ती सप्तजन्म विधवा होईल. स्वामी दर्शना पुरुष येईल कार्तिक मासी कृत्तिका योगी. तो सप्तजन्म सौभाग्य होईल धनाढ्य वेद पारंग. अनामिक हो अथवा मातंग दर्शने लाभ समानची. स्वामींस ऋषी विनविती समजता भवानी तुझ लागी तळमळत. भेटोनी येई त्वरित वाराणसीस जाऊनी. मग स्वामी आनंदवना जाऊनी आनंदविली शिव भवानी. उभयतांचे समाधान करुणी मागुती गेला पूर्वस्थळा.